चालू मी नेताजी भानुदास कदम राहणार मोघा येथून माननीय जरांगे यांनी आदेश काढल्यानुसार मुंबई येथे मराठा आंदोलनामध्ये सहभागी होऊन माझ्या गावातील सर्व टीम सह मुंबईला निघत आहे आणि त्या अनुषंगाने माननीय जरांगे साहेबांनी यांनी 2 वर्षापासून जो लढा स्थापन केलेला आहे चालू केलेला आहे त्यामध्ये गोरगरिबाच्या मराठा गोरगरिबाच्या लेकरांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये इतर कुठं सुविधा नसून ते आज उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। त्यामुळे आम्ही मोघावासियांकडून किंवा ग्रामस्थांनी आम्हाला सर्वांना त्यानुसार त्या ठिकाणावर जाण्यास तयार आहोत। आमचा हा अखेरचा लढा असून आर किंवा पार ही भावना मनात घेऊन आम्ही मोघ्यातून मुंबईकडे कूच करत आहोत। बौद्ध बांधवाच्या वतीने तुमचा सत्कार करण्यात आला, तुम्हाला काय भावना आहे? नाही गावातील बौद्ध बांधवांनी आम्हा सर्व मराठावासी किंवा मुंबईकडे जाणाऱ्या तरुण लोक मित्रांना त्यांनी पूर्ण पाठिंबा आमचा सत्कार करून पाठवण्याचा व पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद मानतो। जरांगे पाटील उपोषण करून आरक्षणासाठी झटत आहेत, तरी आमच्या गावातील आज मुंबईला जाण्यासाठी मराठा बांधव निघाले असता आज आमच्या बौद्धवाड्यातील समाजांनी आमचा जाहीर पाठिंबा देऊन सत्कार करून मुंबईला पाठवण्यासाठी आम्हाला सत्कार करून पाठवण्यात आलेले आहे। त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आणि आमचं गाव सर्व समाज एकत्र राहतात, मिळून मिसळून राहतात। 27/8/2025 रोजी मौजे मोगा येथून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तेही ओबीसी मधून मिळावं या मागणीसाठी आज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनास सामील होण्यासाठी निघत आहेत। आज मोगा येथून सोमेश्वर मारुती कदम यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी आज मुंबईकडे आगेकूच करीत आहेत। या ठिकाणी आज आरक्षण मागणे हा संवैधानिक हक्क आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तो हक्क कलम 19 प्रमाणे दिलेला आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही। बाबासाहेबांच्या संविधानातील लोकशाहीच्या मार्गाने ही मंडळी आज आपला हक्क मागण्यासाठी मुंबईकडे आगेकूच करीत आहेत। या ठिकाणी सोमेश्वर कदम यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी जात आहेत। आज सर्वांच्या साक्षीनं ही मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी वंदन करून बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून आगेकूच करत आहेत। मी या टीमचे सरसेनापती नेतृत्व करणारे सोमेश्वर कदम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा।